कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली. Sir, one photo, sir. की नाश्ता रेडी आहे. नाश्त्याचं नियोजन वेळेपेक्षा आपण जरा पुढे सरकलेलो आहोत. मी आपल्याला विनंती करेन की आपण सगळ्या शिक्षकांनी नाश्त्यासाठी लवकर एकत्र जमावं. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम न रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें. मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते.
खोई आंखों में जो मीठे मीठे सपने, क्या ये दिल करे। पहले पहले दिन की ये नई नई सुबह है, आओ चल ये जिंदगी रफ्तार से चल पड़ी, जाते हुए राहों में हमसे अभी कह के गई। हमारा ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा, समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। Every moment now we're having a blast, singing oh oh oh, living every day like it's your last, singing oh oh oh, living for today, letting go of the past, singing oh oh oh, give it up, everybody sing oh oh. हम सब जो साथ में रहे, खुशियाँ सब हाथ में रहे, हमसे बस फासले रहे यूं। हर तुरंत चाहे कहीं भी किसी भी मोड़ पर, बिगड़ेगी कोई बात भी अगर मिलके एक दूजे से कहें यूं। ये बातें हैं छोटी मोटी बातें, ये आए जाए जैसे कि दिन और रातें, ना आंखों से लगाना कभी ये बरसाते मेरे यारों। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो, जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो। आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नहीं, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. अनुभवतोय. सर्वप्रथम जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय आदरणीय श्रीराम आणि व्यासपीठावर उपस्थित, मी प्रत्येकाचे नाव घेणार नाही, पण व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्व मनापासून शब्द सुमनांनी स्वागत करते आणि माझ्या जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं देखील स्वागत करते. गुरुजन आणि काही आपल्यातलेच मित्रमैत्रिणी सुद्धा जे आज आपल्यात नाही आहेत, अशांच्या स्मृतींना सुद्धा आपण आज उजाळा देऊया. त्यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करते आणि कार्यक्रमात पुढे वळूया. मित्रांनो, 2003 चा काळ म्हणजे शालेय जीवन आणि संस्कार मूल्य रुजवण्याचा, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा हा कालखंड, सवंगड्यांबरोबरचा असंख्य आठवणींचा ठेवा म्हणजे शालेय जीवन अनुभवलेला आहे. आणि आज पुन्हा एकदा एका दिवसासाठी का असे विस्मरणीय असणार आहे. मनाच्या खोल दरीत
मनाच्या खोल कुपीत दडवून ठेवलेल्या अनेक आठवणींना आज खूप वेळ न घेता आणि तुमची उत्सुकता अजून शिगेला न नेता लवकरच आपण श्रीराम तुकाराम गुजर उच्च माध्यमिक विद्यालय 10वी बॅच 2003 आणि 12वी बॅच 2025 चे सर्व माजी विद्यार्थी या सगळ्यांच्या वतीने मी निर्मल पवार प्रातिनिधिक स्वरूपात मी सर्व गुरुजनांना सांगू इच्छिते. गेले कित्येक दिवस नव्हे तर काही वर्षापासून आमच्यात चर्चा होती की गेट टुगेदर झालं पाहिजे बरेचदा आणि सगळ्यांच्या विचारातून अंतिम असं ठरलं की करूया, पण शाळेतच करू. शिक्षक आज काही त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नसतील, पण आज तुमच्यासोबत आम्हाला त्यांचीही आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं. पण कुठल्या तरी स्वरूपात त्यांच्यापर्यंत या आठवणी आम्ही पोहोचवू. क्षणाला भेट होता काळजाची पंढरीचा योग आला. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे बोलूया. मी व्यासपीठावर उपस्थित गुरुजनांना विनंती करेन, संस्थेचे प्राचार्य उपप्राचार्य ठिकाणी संपन्न करणार आहोत. शारदा मातेच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. प्लीज सर. या शुभ्रवस्त्रारुता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी दैवई सदा निशेष जाड्या पहा. सर 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 इकडे बघा. हां मनातून दूर व्हावं या दीपत्वाच्या ज्योतीने प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशाची वाट यावी असा दीप प्रज्वलनाचा सोहळा संपन्न होत आहे. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. ज्याप्रमाणे सूर्यकिरण रात्रीचा अंधकार दूर करून संपूर्ण सृष्टीत प्रकाशवंती चैतन्य निर्माण करतात, अगदी तसंच अनेकांच्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर करण्यासाठी हा जळता रूपी दिवा ज्ञानाची ज्योत बनून गेली अनेक वर्ष अखंड आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करेन. सर सर समोर. मित्रांनो, सर जनता विद्यालय ही आपली शाळा सोहळा आहे कृतज्ञता व्यक्त करण्याचा. असं म्हणतात की एक शिक्षक अनेक पिढ्या घडवतो. हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत. वर्षानुवर्ष अनेक आयुष्य घडवणारी ही वास्तू, ही इमारत, इथली झाडं, इथली प्रत्येक वस्तू न वस्तू आपल्याला या गोष्टीची साक्ष देते. निर्मितीपासून ते आज तागायत यशाचा आलेख सतत उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्वकडे वळूयात. आताच आपल्यात मगरेबाई आणि भामरेबाई यांचं मॅडम व्यासपीठावरती चेअर आहे, कृपया आपण व्यासपीठावरतीच असं नसतं व्हावं. खूप काही दिलं आहे, आपणही शाळेला काहीतरी दिलं पाहिजे आणि देणार तर काय देणंच पुरेसं आहे की आपण शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आपल्या बॅचच्या वतीने आठवण भेट म्हणून, एक सदिच्छा भेट किंवा एक सस्नेह भेट म्हणून आपण शाळेला ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एक प्रतिमा भेट म्हणून देणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शाळेचे प्राचार्य आणि उपप्राचार्य प्राथमिक आत्ताच्या पिढीत वाचनाची आवड कमी होताना आपण पाहतो आहोत. जे आपण पुढेही निरंतर चालावी ही आपल्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आणि म्हणूनच क्रीडा विभागाला देखील काही खेळाचं साहित्य आपण मागवलेलं आहे. त्यातला प्रातिनिधिक स्वरूपातला एक जो बास्केटबॉलचा नमुना आपण आपल्या शाळेत उत्कृष्ट खेळाडू तयार होऊ देत. अनेक प्रतीक खलाने
मित्रांनो, शिक्षक आणि विद्यार्थी हे एक अतूट नातं आहे. कुटुंबातील सदस्यांच्या पलीकडचंही जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि आदर्शाचं नातं म्हणजे हे सगळे गुरुजन आहेत. कमी अधिक प्रमाणात शालेय वयात नसेल केलं, कारण मी पण एक शिक्षक आहे आणि मी आता अनुभवते आहे की जेव्हा मी वर्गात शिकवते तेव्हा ती बॅच मला तेव्हा त्यांच्यासाठी मी सगळ्यात आवडती शिक्षिका झालेली असते आणि तसंच यांच्या सगळ्यांच्या बाबतीत आपल्या बाबतीतही झालेला असेल. त्यांची भेट घेण्याचा हाच हेतू होता की त्यांच्याबद्दलचं प्रेम, आदर आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात असणाऱ्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. महत्त्व असे असतात की ते आवाज करत नाहीत तर ते अनेकांचा आवाज बनतात. असाच आपल्या सगळ्यांचा आवाज बनलेली आपली सुरुवात झाली, ज्यांनी संगणकाची ओळख करून दिली आणि ज्यांनी या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची धुरा सुद्धा सांभाळलेली आहे अशा आदरणीय SN जैन सरांना, अशा आदरणीय AJ पाटील सर. पण आता अतिशय हळवा झालेला बाप मी ज्यांना म्हणेन, कारण 4-5 दिवसापूर्वी सर माझ्या घरी येऊन गेले आणि सर जेव्हा माझ्या घरी आले आणि मी सरांना पण त्यांचा विषय इतका किचकट होता की त्यांचा तास म्हटला की मुलं पळणार हे ठरलेलं असायचं. सॉरी सर, त्याच्याबद्दल आम्ही अजूनही क्षमस्व आहोत. अतिशय नम्रतेने मी तुमची माफी मागते की तुमचे खूप लेक्चर मी बंक केलेले होते. सरांनी तर उत्कृष्टच शिकवलं, त्याच्यात वादच नाहीये, पण लेक्चर सगळ्यात जास्त बंक करणं, बस कम्प्लीट करायचं आहे. तुम्हाला 2 ते 5 एक्स्ट्रा लेक्चरला यावंच लागेल. झोपा काढा पण माझ्या लेक्चरला बसा. सोबत 6 महिने काम केलेलं आहे. प्रत्येक वेळी सरांची ती हाक असायची, आओ. मित्रांनी लवकर 2-2च्या जोडीने यायचं आहे. हो, सहवास लागला होता, पण अगदी हसत खेळत बडगुजर सरांचा तास असला की आपल्याला फार आनंद व्हायचा. मैत्रिणीला विनंती करेन, पंढरीची मी या पूर्ण लेकरांमध्ये पाहावी, विठू माऊली या भावनेनं ज्यांनी आपल्याला शिकवलं. सर समोर इकडे पुढच्या मित्रांनी देशपांडे सर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आजच्या दिवशी आपल्या सरांना मी विनंती करेन की सर आपणही पुढे यावं. पुढच्या मित्राला मी आग्रह करेन, आदरणीय मोहन काकांना मी विनंती करेन, निकुंज सरांना मी विनंती करेन की सर आपणही पुढे यावं. आणि आपल्या रिटायरमेंट नंतरची जी सेकंड इनिंग आहे ती खूप छान करेल. आपण ही आठवण रूपी सर या. मी सरांना विनंती करेन की सर आपणही TV माळी सरांना मी विनंती करेन, सर आपण यावं. त्या शाळेत आयुष्यभर काम करणं, जे मित्र किंवा मैत्रिणी सत्कार करण्यासाठी त्यांचे स्मरण करणं, त्यांची आठवण काढणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे. आज आपण त्या सोडवणारे हे सगळे महत्त्वाचे पडद्यामागचे कलाकार ज्यांना आपण म्हणूया, शाळा जवळच असतात आणि त्याच्याबरोबर आपल्यासारख्या आगाऊ लेकरांनाही ते जपतात, सांभाळतात. परिश्रम समोर आपलं गार पाणी इतर लोक आपल्याला पळवून द्यायचे, पिऊ द्यायचे नाही, पण ते काका मात्र पुस्तकावर सन्मानाचा शिरपेच म्हणजे सत्कार. अतिशय कर्तृत्ववान असे व्यक्तिमत्व आम्हाला गुरुजन म्हणून लाभले, हे आमचं महत् भाग्य आहे. 20-22 वर्ष हा कालखंड फार मोठा. हा कालखंड उलटल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांना एकत्र येण्याचा योग आलेला आहे. असं म्हणतात की जग आज खूप जवळ आलेलं आहे. व्हॉट्सअप आणि टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण कितीही जवळ आलेलो असतो. मध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा हे ऐकायला अनेक आठवणींना उजाळा मिळतो आहे. 20-22 वर्षापूर्वीच्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर तरळता आहेत. शाळेतले भांडणं व अनुभवांची ही जी शिदोरी आहे ती कायम माझ्या मनाच्या कोपऱ्यात सोनेरी पान म्हणून मी जपून ठेवेन. अशाच अनेक आठवणी आपल्यालाही आहेत. तर सावित्रीबाई फुले की ज्यांच्यामुळे
मुलींना शिकायला मिळते त्यांना प्रणाम करून येथे उपस्थित असलेले माझे आदरणीय प्रिन्सिपल, आदरणीय गुरुवर्य या आणि माझे मित्रमैत्रिणी यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. खरंच आज मी खूप एक्साइटेड आहे आणि खरंच हॅपी आहे. याची पनिशही करायची पण तितक्याच मायेने आपल्या पाठीवरनं हातही थोपटायचे. खरंच खूप सुंदर होतं आणि आपण मोठे झालो. बेंच सुटला, वर्ग सुटला आणि बेंच तिथेच राहिला, वर्गही तिथेच राहिला आणि आपण मात्र सोडून गेलो. लहानपणी वाटायचं खूप मोठं व्हायचं, करिअर करायचं, सेटल व्हायचं, पण नंतर कळलं की खरं सुख शाळेतच होतं. शिक्षक, खरं शिक्षक होणं अजिबात सोपं नाही आहे बरं का. मी स्वतः एक शिक्षिका आहे, मी क्लास घेतोय आणि आताचा लेटेस्ट सांगून, मॅडम याने काल मला इन्स्टाला मेसेज केला होता, मॅम हिने मला व्हॉट्सअपवर हाय केलं. अरे बापरे, मी टळटली. खरंच खूप महत्त्वाचे असतात आपल्या जीवनामध्ये. 3 थिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत: स्कूल, टीचर आणि फ्रेंड्स. केलेलं आहे. माझे वडील पण शिक्षक, मी राहत पण होती शिक्षक कॉलनीमध्ये. करेल आणि त्यानंतर सध्या आपल्या शाळेत हा आपल्यापेक्षा 2 वर्ष ज्युनियर आहे. हा नक्कीच त्याचा मोठा भाग लाड केलेले असतील तर जयदेव सरांनी केलेले आहेत. खूप म्हणजे लाडका वर्ग होता सरांचा. मी शिल्पा चेतन कापडे, मेडकर सरांची मुलगी आणि या शाळेची माजी विद्यार्थिनी. आज शाळेच्या त्या जुन्या आठवणींनी वेळ जसा थांबला आहे. आज जेव्हा जेव्हा जुन्या मित्रांचे चेहरे पाहते तेव्हा बापावरच्या आठवणींनी डोळ्यात हसू आणि आसू दोन्ही येतं. 20 वर्षापूर्वी शाळा संपली, लग्नानंतर घर सुटलं. काही वर्षापूर्वी माझे नाना सर गेल्यानंतर तर गावच सुटलं. लक्षात नाही आहे. शब्दात आपलं सूत्रसंचालन ती पार पाडते. तिच्या शब्दांपुढे काय बोलू, शब्द संग्रह आणि मांडण्याची जी शैली आहे, त्याच्यात अर्चनाचं भाषण, इंग्रजी शब्द, इंग्रजीचा ना आपला लांब लांबपर्यंत संबंध नाही, काय बोलावं कसं. आणि सरांना तुम्ही आमची चुडबुड बघतच असणार तेव्हा ती चाललेली. होतात FY नंतर 2006 नंतर केमिस्ट्री विषयाची माझा काही फारसा संपर्क नाही आहे, पण तरी सूत्र देखील आठवतात. CH4 पासून सुरुवात होतं, मिथेन पासून सुरुवात होतं आणि प्रत्येक जसं जसे स्टेज वाढत जाते 2 हायड्रोजन ॲड होत जातात. अजून सुद्धा आठवतं. स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यानंतर दीपक पवार सरांचं बायोलॉजीचे व्हॉट इज मीन बाय टॅक्सोनॉमी, व्हॉट इज, त्यावेळेस ते शिक्षा वाटत होते, पण आता जर विचार केला तर ते जो धाक होता सरांचा आणि जे हे होतं त्याच्यानुसार आम्हाला जे दिशा मिळत उपस्थित राहिलेलं असं तो आपला सर्वांचा कार्यक्रम आहे, पण त्यांनी सजवला आणि घडवला. अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी घडून आणला. त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबतो. त्यांनी सेवा सुद्धा दिलेली आहे. धन्यवाद. एक दिवस असा येईल की तुम्हाला माझी आठवण येईल. हे वाक्य आम्ही अजूनही विसरलो नाही आणि तुम्हालाही विसरलेलो नाही. असं हे वाक्य होतं सरांचं. खूप म्हणजे ह्या सगळ्यांनी व्यक्त केलं. काही संमिश्र भावना, जसं मी महाजन सरांबद्दल काही न बोलता तुम्हाला कळलं की मी कोणाबद्दल बोलते, तसंच आम्ही काही पिरियडला असंच काहीतरी नॉटी करत असायचो. तर आम्ही साधारणतः शब्दाचं काउंटिंग करायचो एखाद्या पिरियडला. तर अपेक्षित आहे की पण एक मुलगी म्हणून जेव्हा आपल्याला इथे शिकवलं ते फेड करू शकली, म्हणून मला पहिला नोकरी मिळालेली होती की मी माझ्याच तालुक्यामध्ये मी काम केलं. आपल्याच तालुक्यातल्या गरीब लोकांसाठी मी माझी पहिली संस्था जॉईन केली होती MSW नंतर. ते पहिलं काम माझ्या जिल्ह्यासाठी होतं आणि त्यातला मला माझाच तालुका लीड करायची संधी मिळाली. त्यावेळेस मला खूप बरं वाटलं की नाही, खूप मोठं होतं. मी ग्रॅज्युएशन केलं. सर म्हटलं तुला बेटा लॉ करायचं आहे, कारण तू एवढं चांगलं बोलतेस की तू लॉ या क्षेत्रात खूप चांगलं काम करू शकते. कारण तुम्ही कुठे कामाला आहे, मला बोलता येत नाही.
तसं समज मी पोलीस ना सर टायपिंगचं काम करतो. हे तो मी आज तुमच्या समोर आहे. मला माहीत नाही मी कुठपर्यंत पोहोचलो, पण जे आहे ते तुमच्यामुळेच. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे देशपांडे सर माझी परिस्थिती खूप खाली होती गरिबाची. जर कोणी पोरगे ॲब्सेंट असलं ना तर 50 पैसे दंड असायचा. तर या सगळ्यांना मग पेपर दाखवायचो मी. माझ्या वर्गामध्ये 36 पोरं होते, पण यांच्याकडे फीमधून त्याच्यात एक पान फाडून मला भेटायचं आणि त्या पानांनी मी परत बुक बायडिंग करून वह्या वापरल्या. कित्येक सरांनी ॲडजस्ट केलं की एक पान वेगळं, दुसरं पान वेगळं, तिसरं पान वेगळं. मलाच माहीत नाही कापड दिलं म्हणून. अशा बऱ्याच छोट्या छोट्या आठवणी आहेत. पाटील सरांमुळे मला खो खो खेळायला भेटला, कबड्डी खेळायला भेटलं, क्रिकेट खेळायला भेटलं. ज्या ज्या ठिकाणी मला संधी मिळत गेली त्या त्या ठिकाणी मी काय टाळ्या वाजत राहिल्याच्या नादात माझं जरा दुर्लक्ष झालं. सगळे आहेतच तसे. असंख्य आठवणींचा कल्लोळ डोक्यात माजलेला आहे. पण तरी सुद्धा थोडक्यात सांगेन की बऱ्याच माझ्या घरी येऊन गेले. मला याच्या पाटील सरांना खूप वर्षानंतर भेटल्यानंतर ते सर म्हणून अजिबात मला अनुभवायला आले नाही. मी म्हटलं ना की उतार वयातला तो ना, ते आजही माझ्या मनात असं भिनलंय की मी तसेच स्पेलिंग शाळेत शिकवते आणि त्याचं श्रेय सरांना आहे. खूप आहे. सगळे कुठेही चालताना दिसले आणि चुकून मी ओट्यावरून जरी डोकावलं तरी अगदी धाव घेतो आपण त्यांच्याकडे. असं वाटतं की किती भरभरून त्यांना बोलावं, त्यांच्याशी भेटावं. सगळ्यांबद्दल बोलच्या शब्दात सगळ्यांचे मनापासून आभार. खरं तर आम्ही उत्तराही होऊ शकत नाही. आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू इच्छितो. पण तुमचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन आयुष्यात आम्हाला पुढे जायला, मार्गक्रमण करायला नक्कीच की आपण आधी आमच्याशी हितगुज साधावी. आदरणीय महाजन सर, सर आपण तिथे थांबलात. सम्माननीय व्यासपीठ, बैठे बैठे मैं सोच रहा था कि मेरा नंबर कब आएगा. आणि सवयीप्रमाणे आता वरती बोर्ड असतो की गाडी लेट आहे पण उशिरा धावणाऱ्या गाड्या वेळ भरून काढतील. तसं महाजन सरांचं धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद. कारण आमच्यासाठी शिक्षकाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जर आनंदाचा क्षण कोणता असेल आमचा, मी अभिमानाने सांगायचो, आम्ही आमची ओळख द्यायचो नाही, पण काही लोकांना आम्ही सांगायचो ही इज माय पास्ट स्टुडंट. 9 वर्ष पवार गलीमध्ये राहिलो. यशवंत आणि माझा भाऊ एका वर्गात होता. मी रिटायर झालो त्या दिवशी माझ्या सरांनी सांगितलेलं होतं की ज्यांना संधी मिळाली नाही, जे इथे येऊ शकले नाही, 4.5 तास तो निरोप समारंभ हिवाळ्यामध्ये चालला. आणि मग त्यातले जे शब्द आहेत ते मी या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. तिनं जो शब्द वापरला होता की बापाची माया तुम्ही मला दिली. आज अभिमान आहे की तिने त्याचं चीज केलं. तिचं वक्तव्य ऐकून, ते पाहून अक्षरशः मी भारावून गेलो. बाप से बेटा सवाई, त्याप्रमाणे टीचर से गुरु से चेला सवाई हा अनुभव मला या ठिकाणी आला. आणि आज मला असं वाटतं की जे माझे सर मला म्हणले होते की मी महाजन सरांच्या निरोप समारंभाला इथे येऊन, कारण त्यांनी शब्द वापरला होता की मला पुढचा मानवी जन्म जर मिळाला तर तो महाजन सरांचा विद्यार्थी म्हणून मिळावा, एवढा अभिमान त्यांना माझ्याविषयी होता. तोच अभिमान मला आज निर्मल विषय आहे की ती आमचं नाव पुढे चालवेल, तुम्ही सगळे चालवाल याचा आम्हाला अभिमान आहे. पायपणाला मलाही बंधन आहे. घागरीत सागर मला या ठिकाणी भरायचं आहे. जी निरनिराळे व्यसनं माणसाला की देखभाई हरना, सीधा सीधा चरना, इधर उधर मत भागना, त्याकरता मी ही चिठ्ठी कैलासवासी डॉक्टर दादासाहेब गुजर यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. तर हा जो कार्यक्रम आहे गेट टुगेदरचा, तर हा कार्यक्रम म्हणजे हा अद्वितीय असा कार्यक्रम आहे. सन 1988 साली
पहिल्या विज्ञान शाखेच्या 11वी विज्ञान वर्गाची सुरुवात झाली. जून 1990 मध्ये 12वी सायन्सची पहिली बॅचचे विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले. हा पहिला विज्ञान शाखेचा गेट टुगेदरचा कार्यक्रम जो होतो आहे. याचं कारणही मित्रांनो तसंच आहे. 12वी झाल्यानंतर विशेषतः 12वी नंतर वेगळे शिक्षणाचे मार्ग असतात आणि ते वेगळ्या शिक्षणाच्या मार्गाने ज्यावेळेला आपण शिक्षण घेत असतो, नवीन मित्र आपल्याला मिळतात. आपण शिक्षण मिळवतो, डिग्री मिळवतो. डिग्री मिळवल्यानंतर कारण नोकरीशिवाय छोकरी मिळत नाही. ठीक आहे, शिक्षण झालं, चांगली पदवी मिळाली, नोकरी मिळाली, छोकरी मिळाली, सर्व काही झालं. मी काही जास्त वेळ न घेता काही सूचित करतो, काही आवाहन करतो. तुमचे जे विद्यार्थी आहेत, तुमचे मित्र आहेत, त्याच्यापैकी जे विद्यार्थी गरीब असतील, आर्थिक परिस्थिती त्यांची बिकट असेल, तर त्यांना शिक्षणासाठी त्यांना मार्गदर्शन करा, आर्थिक सहकार्य करा. नंतर आपण तर एक शेर मी म्हणतो, माझ्या तो खून से भरी कुछ चीजें बाहर आई, उन चीजों को पानी से धोकर देखा तो मेरे स्टूडेंट की तस्वीर नजर आई. तस्वीर नजर शेवटी खास आमचे मित्र, आमचे सहकारी, जिल्हा माजी उपाध्यक्ष, त्याच्यावर आलेले सर, कॉलेजचे प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व आजी माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, 2003 ते 10वीची बॅच आणि 23 वर्षाचा गॅप गेला आणि हा कार्यक्रम तुम्ही घडून आणला. त्याला कारण तसं असतं, कारण आज 22-23 वर्षानंतर जो तो ज्याचं त्याचं कोणी नोकरीमध्ये, काही कोणी व्यवसायामध्ये, कोणी कुठे सेटल झालेलं असतात, अगदी मुलं बाळा सहित नात बंधू सर्व. आणि मग त्यांना आपल्या बालपणीच्या आठवणी येतात, आपल्या शाळेच्या आठवणी येतात, मन उचपडून येतात आणि शाळेच्या आठवणी त्या बालपणीच्या त्या मिटवल्या जात नाही, त्या पुसल्या जात नाही. आणि म्हणून असा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम हा घडवला जातो. आणि हा तुम्ही सर्व मित्र आणि माझ्या पुढ्यात बसले माझे अत्यंत आवडते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आजचा दिवस मोठा अध्यक्ष होता, पण आज शिक्षक नाही. शाळेत शिकत असताना आपल्या बरोबरच्या विद्यार्थ्यांची कित्येकदा भांडणं झाली. एकमेकांचं तोंड पाळणार नाही, एकमेकांशी बोलणार नाही, गोड येऊ शकतो. हा अनुभव मला मनीषाने दिला. दुसरा फोन मला प्रतीकचा यायचं होतं, ठरलेलं होतं, पण तरी तब्येतीमुळे मागे पुढे होत होतो. प्रतीकने मी तुम्हाला घ्या. मित्रांनो काय सांगू, बोलायचं तर पुष्कळ आहे, कारण आता बोलायची संदेश कुठे मिळत नाही. आपण बोलावं अशी अपेक्षा कोणाचीच नाही, पण तुम्ही आम्हाला बोलण्यासाठी बोलवलं इथे. अरे आज हा तुमचाच मेळावा आहे असं नाही, आम्ही तरी कधी एकमेकांना भेटतो. हा आमचाही मेळावा आहे. एका व्यासपीठावर मी आणि केळे पाटील सर कधी येणं शक्यच नाही. त्यांचा व्यवसाय वेगळा, व्यवसायामध्ये त्यांचा छंद वेगळा आणि माझा तर फारच वेगळा. आम्ही सगळे मनातलं बोलणार आहे. जे तुमच्याशी आजपर्यंत कोणी बोललं नाही आणि कदाचित कोणी बोलणारही नाही, ते विचार आज मला तुमच्यासमोर मांडायचे. जे मन मुरगळून पडतं ते टाळण्यासाठी, जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जर सगळ्यात जास्त गरज, आवश्यकता कशाची असेल तर मानसिक शांततेची आवश्यकता आहे. आता तुम्ही अशा स्टेजला आलेला आहात,
की इथून पुढे तुम्हाला मानसिक शांततेची अत्यंत आवश्यकता आहे. माझं वय आज 80 चालू आहे. अंथरुणाला पाठ लावले की मला शांत झोप येते. आणि मी जितक्या वाजता उठायचं ठरवलं असेल तितक्या वाजता मला बरोबर जाग येते. त्याच्याने आनंद होईल. अशा गोष्टीमध्ये रस घ्या. चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या, आपलं मन आपल्याला सांगतं. आपलं मन आपल्याला ग्वाही देतं. आज ती इतकी छान बोलली. हा एक माझा मित्र हसला आणि हसवलं. ही जी तुमची प्रगती पाहिली, हीच प्रगती आम्हाला तुम्ही शाळेत असताना हवी होती. थोडे विषय विचार मिळाले, पण जाण्यापूर्वी मिळाले. हा आनंद आहे. काय सांगू मित्रांनो, बोलावं असं पुष्कळ वाटतं, पण आता वेळ बराच झालेला आहे. शेवटी कविवर्य वसंत बापट यांच्या शब्दात मी आपला निरोप घेतो. ही मैफिल चालू अशी आता आम्ही जायचंच की कवा तरी पटदिशी. मला तुम्ही सर्वजण के.डी. पाटील म्हणतो. तसेच माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मित्रच बोलला जातो. माझ्या देशमुख सरांनी, महाजन सरांनी, पाठक सरांनी आपल्या वक्तव्यात या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सांगितलं, पण मी थोडंसं त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकतो. आपल्या संस्थेची, हा संस्थेच्या इतिहासामध्ये कोणीच घडून मानलं नाही. अस्मरणीय म्हणण्यापेक्षा हा संस्थेच्या विद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला हा आजचा कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी सर्व गुरुजनांना आदराने बोलवलं, चांगला यथोचित सत्कार केला. पाल्यांना आपल्या परिवारातल्या लहान बंधूंना दाखवा, चांगले संस्कार घडवा, ही आमच्या सर्व गुरुजनांतर्फे आमचा आशीर्वाद समजून घ्यावा आणि तुम्ही तो आदर्श पुढेही कायम टिकून ठेवा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. स्नेहसंमेलन आपण म्हणू. मला सुद्धा विद्यार्थ्यांनी आमंत्रण केलं आणि माझे आणि विद्यार्थी या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही खूप वर्षे 5 वर्ष मी सुद्धा बेटावरला होतो. मांजरधून बेटावर येणे ही त्या काळी शिक्षा समजली जायची. माझे गॉडफादर अमरीशबाई आणि श्रद्धास्थान डॉक्टर दादा. परंतु बेटावरला आल्यानंतर मला असं वाटलं की या गावात जी मला मान सन्मान मिळाला, जो आदर मिळाला, जे नवीन मित्र, नवीन आर्यन जैन सर, माझे सुनील जैन हे मित्र आहे, भाऊ आहे, परंतु आर्यन जैन जे गणित शिकवायचे ते मी पण नाही शिकू शकत, ते पण नाही शिकू शकत. म्हणजे त्यांची त्याच्यात मास्टरी होती. या भागात आपण आल्यानंतर जे शिक्षणाचं प्रस्थ डॉक्टर दादा, म्हणजे आपण प्रतापीय हा विद्यार्थी जर असेल तर त्याच्याकडे आदराने पाहिलं जायचं. आज शिरपूरच्या विद्यार्थ्याकडे आदराने पाहिलं जातं. आपण शिक्षण करत असताना जुन्या काळी प्रत्येकाची प्रॉपर्टी ही शेती संपत्ती. आता मी महाजन सराचा मुलगा मामलेदार झाला, कलेक्टर झाला, मोठ्या पदावर गेला तर पूर्ण गाव त्या घराकडे आदराने पाहतं. तसं तुम्ही आता स्वतःचं तुम्ही तुमच्या याच्यात मॅच्युअर झालेले आहात, तुमचा मार्ग तुम्ही निवडलेला आहे, परंतु तुमच्या मुलांना शिकवा. कोणताही माणूस, कोणताही पुढारी कोणाचं जीवनमान बदलू शकत नाही. आपली उत्तरोत्तर प्रगती हो. आमचे जे बांधव आहेत त्यांना सुद्धा आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 या ठिकाणी आहे हे मला माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मी गुरु आहे आणि माझे विद्यार्थी सुद्धा आहेत आणि ते अगदी लहानपणी आमच्या मुलांसारखे असतात आणि ते मोठे पालक होतात, मोठे होतात आणि त्यावेळेस आम्हाला एवढा आनंद वाटतो की आमच्या मुलांसारखं आम्ही समजतो. माझे सहकारी बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी चिमणी पाखरांना आजचा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम असतो, आपण गावात जातो
किंवा कोणाच्या कार्यक्रमाला असतात ते आपल्याला मित्रमैत्रिणी किती बोलावं आणि किती नाही. तो महा या कोने में मैं एक पेड़ लगाऊंगा असं या कवीने त्यावेळेस म्हटलेलं आहे. मी आज तुम्हाला एकच सांगते की आज जो भाजीपाला असेल फळ असेल ते आपण शुद्ध खात नाही. तुम्ही सिनियर लोक इथून गेल्यानंतर मागच्या 25 वर्षामध्ये बेटवाद परिसरामध्ये माईक म्हणजे एच जी पाटील आणि एच जी पाटील म्हणजे माईक असं सूत्र झालेलं आहे. मी आज मध्ये 11वा प्लेअर म्हणून माझी निवड झालेली आहे. कदाचित 12वा प्लेअर म्हणून जरी निवड झाली असती पाणी वाटणारा तरी मी स्वतःला धन्य म्हटलं असतं. इतक्या इथं मी ज्या वयाचा आहे आमचे पण गेट टुगेदर होतात त्या वयाचे गुरूंचे गुरु इथं बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर मला तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. इथं जे काही बोलले टुगेदर म्हटलं म्हणजे आपल्याला शाळेत ज्यांनी शिकवलेलं आहे ना ते शिक्षकांनाच बोलवलं जातं. मी म्हणजे एक छोटा माणूस ट्यूशन घेणारा शिक्षक. अनेक जण ट्यूशन घेतात तो आठवण सुद्धा कोणी काढत नाही. तर अशा एका बाहेरच्या शिक्षकाला म्हटलो मी तुम्ही मला बोलवलं माझं खूप मन भरून आलं. 2020चा जमाना चालू आहे त्यामुळे कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आहेत आणि आपली टीम आणि आपली मॅच मी जिंकवणारच आहे. या मॅचची एक आठवण आहे त्यावेळेला त्सुनामीचा भूकंप झाला. त्या त्सुनामीच्या भूकंपाच्या वेळेस मी प्रायव्हेट ट्युशन घेत होतो. राजीनामा देऊन 4 वर्ष झाले होते बरं सर. त्यावेळेला मी या मुलांना सहज सांगितलं त्यावेळेला सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता. अनेकांना दक्षिण भारतामध्ये आपले घरं गमवायला लागले नातेवाईक गमवायला लागले. एक बिस्किटच्या पुड्यासाठी मुलं रडतायत अशी परिस्थिती पाहिली. मी या शुक्रवार आम्ही ठरवला मला आठवण आहे आणि तुम्ही 1 रुपया 2 रुपये 5 रुपये जेवढे घोडा कराल तेवढे घोडा करा आणि त्याच्यात मी पैसे टाकेल म्हटलं. तर या मुलामुलींनी 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये 4650 रुपये गोळा केले आणि मी त्याच्यात स्वतःचे 350 रुपये टाकले. असे 5000 रुपये गोळा झाले. आता गोळा झालेल्या पैशांचं कसं असतं पैसे द्यायला लोक खूप तयार असतात पण त्याची विल्हेवाट कशी होते खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणून मी त्या 5000 रुपयांचा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बेटवादमधून डीडी काढला आणि मी प्राईम मिनिस्टर साहेबांना पत्र लिहिलं की मी रुरल भारतामध्ये राहतो बेटवाद सारख्या गावात राहतो आम्ही एवढे पैसे जमा केलेले आहेत आणि PM फंडला पाठवलेले आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल PM साहेबांचं आम्हाला उत्तर सुद्धा मिळालं आणि आतापर्यंत लोकांचा विश्वास माझ्या भाऊबंदीच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या आग्रह असून सुद्धा म्हणे तुझे इथं गाव नाही भाऊबंदी नाही घरं नाही आपल्या घरी ठेव म्हटलं नाही. मी 27 वर्ष बेटाचे अन्न खाल्लेलं आहे. मी साखरपुडा ठेवला बेटा. दुर्दैवाने मला आहे ना बोलणं बंद होतं 3 महिने मी या जनता परिवाराची ज्यांना आपण आन बान शान म्हणू असे दिग्गज आमचे सर्व शिक्षक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मधमाशीसारखे ज्ञानाचे कण वेचून तुम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेतलेली आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जणांनी चांगल्या प्रकारे कर्तृत्व गाजवत आहात आणि गाजवणार आहात आम्हाला विश्वास आहे. विद्यार्थी मित्रांनो एवढा कर्तृत्व गाजवत असताना तुम्हाला या शाळेची आठवण झाली. या शाळेच्या खोप्याकडे तुम्ही परत आलेला आहात. आम्ही खूप धन्य झालेलो आहेत. शाळेच्या वतीने शाळेला तुम्ही जे काही पुस्तकं दिलेली आहेत या बेटावद सारख्या ग्रामीण भागातली विद्यार्थी त्यांना तुमच्यासारखा जो त्रास झाला त्यावेळेस तसा त्रास होऊ नये म्हणून जी तुम्ही योग्य निवड केली हेच खूप महत्वाचं आहे. आणि इतके दिग्गज मंडळीला तुम्ही बोलवलं खूप चांगलं असं कार्य विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केलेलं आहे. याची शाळा आहे या आपल्या शाळेत या तुम्ही आमच्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी मॉडेल आहात. खूप चांगल्या प्रकारचा ठसा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. खरोखर कौतुक करेन मी बेटावरचे अविनाश असेल विक्रम घडवून आणलेला आहे. सर्वांनी धन्यवाद व्यक्त केलेलंच आहे. जेव्हा जेव्हा आम्ही या विद्यार्थ्यांना भेटतो त्यावेळेस बेटावरचे विद्यार्थी आम्हाला नेहमी भेटतात. अतिशय नम्रपणे ते नतमस्तक आमच्या
समोर होत असतात. हीच तर खरी आमची पावती. लोक आम्हाला केक कापून म्हातारपणातल्या तरुणांनी केक कापून आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. 1 2 3 स्टार्ट सर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू डिअर. तुम जिओ हसा. माझी विनंती असेल सर्व शिक्षकांना आणि मॅडमना, पण प्लीज कुणीही जाऊ नका. जेवण एक 5 मिनिटात लावणार आहोत, पण त्याआधी आम्हाला आपल्या सगळ्यांसोबत ग्रुप फोटो घ्यायचा आहे. प्लीज 1958ला शाळा सुरू झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत 2025 पर्यंत जे म्हणून कोणते कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अतिशय सगळे रेकॉर्ड्स तुम्ही मोडले. आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स तुम्ही मोडले. आता आज काय केलं हे लक्षात ठेवा, कारण तो कार्यक्रम यापेक्षाही सुंदर व्हायला हवा आहे. म्हणून तुम्हीच तुमचे प्रतिनिधी घेऊन गेलेले असे प्रतिस्पर्धी पण तुम्ही तुमचे झाले. पुन्हा सर समोर समोर सगळ्यांनी समोर थांबा. बस बोला आता. मिनिट सर, तुम्ही नाव अविनाश चंद्रकांत माडी. माझे क्वालिफिकेशन MA BEd इंग्लिश आहे.
मी माझा हॉटेल व्यवसाय सांभाळतो. पोलीस दलात राहायला कल्याण. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे आणि मी बेटावरलाच राहतो. कंपनीत कामाला आहे चिंचवडगाव आणि प्लस माझा बिझनेस पण आहे. मी किसान विद्याप्रसारक संचलित महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर स्मृती विद्यालय जातोड येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी प्रवीण भास्कर माडी. सर मला चांगले ओळखता, आता टाईम वेळ कमी म्हणून बोलता येणार नाही. मी आता सध्या इंदोरला एक MLC कंपनीमध्ये कामाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे सगळं व्यवस्थित आहे. असा आशीर्वाद तुमचा मला राहो हीच विनंती. रमेश पाटील, मी धुळे जिल्हा पोलीस दलात आहे. धुळ्याला राहतो. चला सेंदाने किरण जॅम्स गोल्डमध्ये सचिनमध्ये आहे. आणि एक्स नेव्ही 15 वर्ष नौदलात सर्व्हिसला होतो सर. त्यानंतर पाटबंधारे मोडा पाटबंधारे विभागात ॲज अ कॅनल इन्स्पेक्टर म्हणून होतो 6 महिने. आणि आता सध्या स्थितीला ग्राम महसूल अधिकारी म्हणून मांडळ शिवार भेटलेले. राहणार पिलाली, तहसील कार्यालय अंमनेर महसूल सेवक म्हणून कार्यरत आहे. मी मुंबई पोलीस दलात भरती झालो होतो. 12 वर्ष तिकडे सर्व्हिस केली. आता 3 वर्ष धुळ्यात आहे आणि सध्या शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे ड्युटी करतो. ग्राम माडी, कलर काम करतो, इथं बेटावरच राहतो. माझे नाव योगेश सुभाष चौधरी. माझा हॉटेल व्यवसाय आहे बेटावरला. तर मी राज्य राखीव पोलीस बर्डर काउंटर 6 धुळे पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहे आणि सध्या मी अंमनला राहिला आहे. तर त्याचप्रमाणे मी एक छोटीशी कंपनी ओपन केली. तुमच्या आशीर्वादाने रील बनवण्याचे स्विंग थ्रेड जो आपला धागा असतो त्याचा पण मी एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. सर सर्व व्यवस्थित. मी आदर्श खाजगी प्राथमिक शाळा या ठिकाणी उपशिक्षक म्हणून नोकरी करत आहे. तसेच माझ्या गावात प्रेक्षा जनरल स्टोर्स असा व्यवसाय देखील. मी हॅवल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला पुण्याला सेल्स अँड मार्केटिंगला आहे. मी 12वी नंतर गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी शॉप आहे माझं. माझं नाव मनोज मधुकर ठाणे. मी श्री कपिलेश्वर माध्यमिक विद्यालय मुळाव येथे शिपाई म्हणून कार्यरत आहे आणि शेती पण पाहतो. चंद्रकांत देशमुख, श्री DS देशमुख सर माझे काका आहेत. मी सध्या चोपडाला असतो, क्लासेस घेतो आणि सांगताना अभिमान वाटतो आहे की माझ्या क्लासला जवळजवळ 20 ते 25 शिक्षक स्टाफ आहे आणि 2000+ विद्यार्थी आमच्याकडे असतात. राकेश भरतराव पवार, मी पुणे येथे आहे. सेंटर फार्मास्युटिकल कंपनी प्रोडक्शन आहे तिथे कामाला. गरज असं सांगतो भैया, पण तरी देतो मी. शिकायची आवड नव्हती तरी पण BCom BCA केलं आणि MCom केलं. नंतर बाई दुकान होतं त्यामुळे काही मोठं करावं त्यासाठी फॅक्टरी उघडली. मॅन्युफॅक्चरिंग PP मॅट्स जळगावला 3 युनिट आहेत आपले. धन्यवाद. मुकेश शंभर. माझ्या भाजीपाला व्यवसाय आहे. बामणेकर, मी आता सुरतला राहतो. आता मी पेपर मिलमध्ये आहे. देखील मी दीपक श्रीकृष्ण कोठावते. 2009 ते 2024पर्यंत HDFC बँकेला सेल्स मॅनेजर म्हणून होतो. 2024ला रिझाईन केला आणि आता स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे, हॉस्पिटल इक्विपमेंट अँड सर्व्हिसेस. मी 2010ला आपली इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय बेटावर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून 10 वर्ष काम केले. त्याच्यानंतर अभिमानाची गोष्ट अशी की मी बेटावरला केंद्र सहाय्यक म्हणून कामकाज केले. या शाळेमध्ये मी 2-3 विजेतासुद्धा आलेलो आहे. 10वी-12वी बोर्डाला एक बैठक पथकमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि आता मी पोर्टलमार्फत कपिलेश्वर माध्यमिक विद्यालय मुळावर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सर मी अनिश शेख. अपना गॅरेज बेटावर नाही आहे. मोटरसायकल का रिपेरिंग और स्पेअर पार्ट देने का व्यवसाय. कुणाल गिराशे, राहणार पिलाली, शेती काम करतो. हो जोरदार. माझी केबल चालते आणि शेती काम करतो. हाय ऑल ऑफ यू. मी आज माझं नाव सांगण्याच्या आधी मी कोणाची मुलगी हे मी अभिमानाने सांगते. आज तुमच्यात आणि आमच्यात नाही. आणि रिअली मिस यू पापा. मी आखडमल सरांची मोठी मुलगी माधुरी आखडमल. मी नाशिक ओझरला राहते सर. आजच्या या कार्यक्रमाचे आता माईक हातात भेटला म्हणून आज आभार मानूनच घेते सर्वांचे. सर्वात आधी प्रतीक खलानेचे. त्यांनी माझा कॉन्टॅक्ट कुठून घेतला. 6 महिन्यापासून माझ्याकडे फोन नव्हता. माझ्या काकांच्या मुलांकडून, बहिणींकडून, याच्याकडून मला खूप स्पेशल फील झालं.
माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की बाई तू कुठे आहे, कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, कोणाचे सगळेजण तुझं विचारते. आणि याच्यासाठी मी खरंच सर्व मित्र मैत्रिणींचे आभार मानते. खरंच मी कार्यक्रमाला येण्याचा खूप कंटाळा करत होती, कारण मी एवढ्यातच येऊन गेली आहे. म्हटलं हे पण आज असं वाटतंय की हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा व्हावा. प्रतीक कुठे? दीपाली सचिन पाटकर. मला आर्वीला दिलं आहे. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय पेट्रोल पंप पार्टनरशिपमध्ये. मला एक मुलगा 2 मुले. तर मी गृहिणी. मी संभाजीनगरला राहते आणि हाऊसवाईफ आहे. प्रतिभा परदेशी. मी पुण्याला राहते आणि मी स्कूल बसवर कामाला आहे, इंग्लिश मीडियमला आहे. मी सुवर्णा पाटील. मी HH पाटकरांची पुतणी आहे. मी जळगावला असते. प्रदीप सैंदाणे. मी मास्टर्स इन सोशल वर्क एज्युकेशनमध्ये केलेलं आहे आणि मी सध्या NGO सेक्टरमध्ये कामाला आहे. सध्या रुरल डेव्हलपमेंटचं मी काम करते. इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन, मोखाडा, जिल्हा पालघर. सध्या ठाणे नामदेवनाथ. माझे वडील इथेच शिक्षक पण आहेत आणि नामपूर सटाण आहे इथे. आणि माझ्या क्लासेसचं नाव आहे नागगुरू क्लासेस. आणि सर इतका आनंद होत आहे की त्या स्पेशली घेते मी फक्त इंग्लिश सब्जेक्टचे आणि 300 विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये आहेत. मला माजरातला दिलेलं आहे. मग याची पाटील सरांची मनीषा सोनवणे, बेटावचे भोगते टेलर आहे, त्यांची मुलगी. मला जॉबची संधी होती. माझं BSc कम्प्युटर झालेलं आहे, पण फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मी जॉब नाही केला. पण मी प्रायव्हेट बिझनेस एक सांभाळते आणि फॅमिली सांभाळते. हे राहते. विनोद रोकडे. राहते धुळ्याला. माझे मिस्टर चावरा इंग्लिश मिडियमला टीचर आहे आणि मी त्यांच्या विद्यार्थ्यांना घरी ट्युशन क्लास चालू राहतं त्यांना मदत करते. मी निर्मल पवार बाविस्कर. मी चोपडा एज्युकेशन सोसायटीचं एक शाळा आहे प्रताप विद्या मंदिर, तिथे प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करते. आणि अभिमानाने सांगेन की जिथे शिक्षण क्षेत्रातल्या प्रचंड भ्रष्टाचाराच्या ह्या सगळ्या कालखंडामध्ये अजूनही अशा काही संस्था जिवंत आहेत की ज्या डोनेशन नाही डिवोशन मागतात. आणि मी एका डिवोशन अपेक्षित असणाऱ्या संस्थेमध्ये फुल्ली डिवोशन देऊन माझे 100% देऊन मी तिथे प्रायमरी टीचर म्हणून काम करते. आणि हे माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे की एक शिक्षक व्हावं हे तुमच्यासारख्या शिक्षकांकडे बघूनच मनात आलं आणि एक आदर्श शिक्षिका होण्याचा माझा प्रयत्न आहे. मी तिथे काम करते आणि केवळ गुणवत्तेच्या बेसवर अशी ती एक संस्था आहे की जी केवळ गुणवत्ता बघून कॅन्डिडेट सिलेक्ट करते. 750 विद्यार्थ्यांमधून 350 अर्ज सिलेक्ट झाले आणि त्या 350 अर्जांमधून 300 विद्यार्थ्यांनी रिटर्न पेपर दिला. त्या रिटर्न पेपरमध्ये मी टॉपर होती आणि त्या टॉपर मुलांमधून 10 टॉपर निवडले गेले. त्यापैकी 10 टॉपरचा इंटरव्ह्यू झाला, त्यातनं ती एकच होती. तर त्या 750 अर्जांमधून निवडलेली मी तुमची विद्यार्थिनी आहे. तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. आता इथे बसलेलोच आहोत तर आभार प्रदर्शन मी शॉर्टकटमध्ये सांगेन. आज या कार्यक्रमाला पूर्णत्व आलं. यशस्वीता जी आहे कार्यक्रमाची ती साध्य झाली ती केवळ तुमच्या उपस्थितीमुळे. तुम्ही सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली म्हणून आदरणीय सर्व शिक्षकांचे, तुम्ही दिलेल्या अनमोल वेळेचे आणि तुम्ही व्यक्त केलेल्या भावनांचा आम्ही आदर करतो. सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितो. त्याचबरोबर हा कार्यक्रम घडवून आणावा. केवळ संकल्पनेतून कार्यक्रम होत नाही. कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि त्याची कार्यवाही, अंमलबजावणी या सगळ्या पायऱ्यांमधून जायला लागतं. आणि जे स्थानिक मित्र आहेत, प्रतीक खलाणे, अविनाश, अनीस, प्रसाद, जे पण सगळे आहेत, काहींची नावं चुकून राहिली असतील तर मी क्षमस्व आहे. बाहेर राहूनही अनेकांनी मदत केली, पण खरी कार्यक्रमाची यशस्वीता जी धुराजांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि आजचा हा आगळा वेगळा अविस्मरणीय सोहळा घडवून आणला त्या यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो
क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। जिद्दी है हम नहीं मानेंगे, करते ही जाएंगे बदमाशियाँ। कह दो ये जमाने वालों से, न ये छीने हमसे आजादियाँ। है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है। ओ एक जिंदगी है, ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे। अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने ये फिक्रों के। उड़ा दे अभी कैसे जीना, सबको सिखा दे अभी। अपने हैं बेपरवाह इरादे नवरत्न
समद्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई, कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई. समद्या गावाला झाली तू राणी माझ्या लेकराची आई, आता तरट झालूया, आता तरट झालूया, तुझ्या घरात आलूया, लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलूया, आगडींच्या जोरात टेकलो वरात दारात आलूया. मेरी राहों में फूलों का रास्ता है. तारा बिना शाम ने एक लड़ना रे, रासे रमवाने बदलो तारा बिना शाम ने एक रमवाने बदलो आवे. तारा बिना श्याम एक लड़ना दे, तारा बिना श्याम एक लड़ना दे, रासे रमवाने रासे रमवाने Thank you.
येस मॅडम, मॅडम जे सांगते आणि हे आज हे गेट टुगेदर म्हणजे हे निमित्त झालं, पण इतक्या दिवसांपासून जी ब्रेक झालेली कनेक्टिव्हिटी होती ना ती पुन्हा एकदा जोडली जाईल. असं नाही रोज वारंवार नाही, पण सुखदुःखाला होईना आपण पुन्हा एकमेकाला जवळ येऊ, भेटू, एकमेकांकडे जाऊ येऊ आणि याचं सगळं श्रेय या टीमला जातं. आवाज दे, आवाज दे. इन सारी यादों को कैमरे में समेट के मैं साथ ले जाना चाहता था। उस दिन सब एक दूसरे से गले मिल रहे थे, इमोशनल होके वादे कर रहे थे कि टच में रहेंगे, साल में एक बार जरूर मिलेंगे।